जय शिवराय, जय हिंद, जय महाराष्ट्र. मी गणेश राहटे मोग्या मोगण तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर आज आहे अनंत चतुर्दशीचा आदला दिवस म्हणण्यापेक्षा आदली रात्र आणि आम्ही सर्व मित्रमंडळी म्हणजे आपली बिल्डिंगमधली सगळे आम्ही मित्र आम्ही चाललेलो आहे गणपती बाप्पाच्या दर्शनाला. मोस्ट ऑफ आम्ही गिरगाव साईडला जातो. तर चला बाप्पाचं दर्शन घेऊया आणि नाईट आऊट कसं असतं ते पहा. श्री स्वामी समर्थ. आजची पण सुरुवात आपण इथूनच करतोय. पुन्हा एकदा सेकंड दर्शन. मोरया. तिसरा गणपती फेरबंदरचा सम्राट. आज फेरबंदरच्या सम्राटच्या इथे सत्यनारायणची महापूजा होती आणि त्यांनी आपल्याला आमंत्रण दिलं होतं. आमचे मंडळाचे सहसचिव सुशांत सावंत हे त्यांना शाल श्रीफळ देऊन त्यांचा एक छोटासा सत्कार करतायत. इकडे बघा करावा. गणपती बाप्पा मोरया. तर पुन्हा एकदा आपण पोहोचलेलो आहे कॉटनच्या राजाला. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती. हा आहे माझगावचा मोरया सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ. गणपती बाप्पा मोरया. आता आपण आलेलो आहे माझगावमध्ये अंजीरवाडी माझगावच्या राजाला. आपण आलेलो आहे माझगाव दक्षिण विभाग. खूप सुंदर एंट्रन्स. फायनली आम्ही निघालो आता ताडवाडीच्या राजाचं दर्शन करून पुढच्या बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी उमरखाडीला. आणि हे बघा आणि पुढे आहे प्रशांत. डुकू म्हणून तुम्ही खूप चांगल्या प्रकारे ओळखता. डुकू आणि त्याच्यासोबत आहे राज. मोरया. आता आपण आलेलो आहे डोंगरीच्या राजाच्या दर्शनासाठी. आता आपण आलेलो आहे कुंभारवाड्याच्या महाराजाला भेट देण्यासाठी, त्याचं दर्शन घेण्यासाठी. त्यानंतर इकडे तुम्ही बघताय जर तुम्ही विसर्जनाच्या आदल्या दिवशी याल तर तुम्हाला म्हणजे सगळ्या भक्तांना खाण्यासाठी सोय असते वेगवेगळ्या प्रकारचे. यावेळेस समोसे आहेत, इडली आहे, खूप छान. ही जी गल्ली तुम्हाला मोकळी दिसते उद्या ही गर्दीने तुडुंब भरलेली असणार सर्व भक्तांनी. कारण इकडून आपला लालबागचा राजा येतो, सर्व गणेश भक्तांनी इकडे भरलेले असणार.
मुंबईतील पहिला गणेशोत्सव टिळकांनी इथे सुरू केला. जर कोणाला वाचायचं असेल तर प्लीज पॉज करून वाचा. आता सकाळचे वाजलेले 5:15 आणि गणपती बाप्पाचं दर्शन घेत घेत वेगवेगळ्या मंडळातून सगळीकडून आता तुम्ही पाहिलं आम्ही माटुंगा फुल मार्केटला पोहोचलो आणि माटुंगा फुल मार्केटच्या बाप्पाचं तुम्ही दर्शन घेतलं. आणि आमचा कॉटनचा जो राजा आहे गणपती बाप्पा आहे तो सकाळी जेव्हा विसर्जनाला निघतो तेव्हा आमच्या इथून गेटवरून जातो. तर दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आम्ही त्याला हार आणण्यासाठी माटुंगा फुल मार्केटला आलो. आजचं दर्शन तुम्ही पाहिलं. विसर्जनाच्या रात्री आम्ही सर्व मिळून नाईट आउट केलं आणि ठिकठिकाणी जाऊन दरवर्षी आम्ही हे करतो. तर यावर्षी हा ब्लॉग बनवतोय. तर ठिकठिकाणी जाऊन बाप्पाचं दर्शन घेतलं. गिरगाव असेल आमच्या एरियातलं असेल तर तुम्हाला हा ब्लॉग आजचा कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. उद्याच्या विसर्जनाच्या दिवशी किती शूट करायला मिळतं ते मला माहिती नाही कारण की आत्ता जवळपास सकाळचे 6 वाजलेत आणि सगळ्यांचे चेहरे बघू शकतात. तरी पण सकाळी सगळं उठून सकाळी मला वाटतं एक 10-10:30च्या आसपास कॉटनचा राजा येतो आमच्या इथे गेटवर. तर हार आणलेला आम्ही कॉटनच्या राजासाठी. तर तिथे आपल्याला हार अर्पण करणार. त्यानंतर प्रत्येक जण वेगवेगळ्या ठिकाणी जाणार. जसं टंकी उमरखडी वगैरे त्या साईडला जातो. काही जण लालबाग वगैरेला जातात. तर असे प्रत्येक जण वेगवेगळ्या ठिकाणी जाणार. बाप्पाचं दर्शन घेणार वेगवेगळ्या ठिकाणी. तुम्ही कुठे कुठे जाता आणि बाप्पाचं दर्शन घेता ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. आपल्या मित्रमंडळीसोबत परिवारासोबत सगळ्यांसोबत शेअर करा. खा प्या मस्त राहा. आपल्या परिजनांची काळजी घ्या. बाप्पाच्या सेवेत सदा लीन राहा. जय शिवराय. जय हिंद. जय महाराष्ट्र. गणपती बाप्पा मोरया.